लोकसभा निवडणूक 2024चा निकाल 4 जूनला लागला आणि ठाकरेंची मुंबई आहे हे सिद्ध झालं। आणि याच निकालात एका ठिकाणची ठाकरे विरुद्ध शिंदेंच्या उमेदवारातली लढत ही संपूर्ण राज्यात चांगलीच गाजली आणि चर्चेत सुद्धा राहिली। तो मतदारसंघ म्हणजे वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघ। अमोल कीर्तीकर विरुद्ध रवींद्र वायकर यांच्यात लोकसभेची लढाई इतकी अटीतटीची झाली की वायकरांनी अवघ्या 48 मतांनी कीर्तीकरांचा पराभव केला। मतमोजणी वेळी खूप रंजक घडामोडी घडलेल्या आपल्याला दिसल्या। सुरुवातीला कीर्तीकरांचा घोषित झालेला विजय हा पुढे वायकरांच्या बाजूने कसा लागला, वायव्य मुंबई मतदारसंघात नेमकं काय घडलं ते जाणून घ्यायचं या व्हिडिओतून। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत। अमोल कीर्तीकर विरुद्ध रवींद्र वायकर, खरं तर हे दोघे शिवसैनिक पक्षाच्या फुटीनंतर आजी माजी सहकारीच यंदा लोकसभेच्या रिंगणात एकमेकांसमोर उभे ठाकलेले दिसले। पण यात सुरुवातीपासूनच कीर्तीकरांनी प्रचारात आघाडी घेतली होती आणि तशीच मतमोजणीतही ते आघाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। पण पुढे मतमोजणीच्या फेऱ्या जशा वाढत गेल्या तशी दोघांमधली लढाई अत्यंत रंगतदार वळणावर येऊन थांबली। पण पुढे मतमोजणीच्या फेऱ्या जशा वाढल्या तशी दोघांमधली लढाई अत्यंत रंगतदार वळणावर येऊन ठेपली। त्यात अवघ्या 44 मतांनी आधी कीर्तीकरांचा विजय झाल्याचं वृत्त आलं। मग वायकरांनी फेर मतमोजणीची मागणी केली। त्यात वायकर कुठेतरी 46 मतांनी आघाडीवर दिसून आले। मग पुढे कीर्तीकरांनी पुन्हा एकदा फेर मतमोजणीची मागणी केली। त्यात अवघ्या 1 मताने कीर्तीकर आघाडीवर असल्याचं दिसून आलं। आणि यानंतर जेव्हा अंतिम मतमोजणी झाली, त्यात पोस्टल मतदान आणि एकूण मतमोजणी याचा जेव्हा निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी पूर्ण आढावा घेतला, त्या अंती अखेर वायकरांचा केवळ 48 मतांनी विजय झाल्याची घोषणा झाली। त्यामुळे 4 जूनची संध्याकाळ मुंबईतल्या या उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघानं चांगलीच गाजवली। उत्तर पश्चिम मुंबई म्हणजेच वायव्य मुंबई या लोकसभा मतदारसंघात खरं तर मराठीसह अन्य भाषिक मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे। त्याशिवाय या मतदारसंघात विविध धर्माचे मतदार सुद्धा आहेत। मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या फुटीनंतर राज्यातली राजकीय समीकरणं पूर्ण बदलली आणि यामुळेच वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघात लोकसभेची लढत ही 2 शिवसैनिकांमध्ये झाली। खरं तर कीर्तीकर आणि वायकर यांच्यातली लढाई पुन्हा कायद्याच्या कचाट्यात येऊ शकते अशी चर्चा आहे। कारण सूत्रांच्या हवाल्याने साम टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार ठाकरे गट हा या मतदारसंघातल्या निकालाला कायदेशीररित्या आव्हान देणार असल्याची चर्चा आहे। या निकालात काहीतरी गडबड झाल्याचा ठाकरे गटाला संशय आहे। त्यामुळे या निकालाला ठाकरे गट आव्हान देणार आहे आणि त्या संदर्भात कायदेशीर सल्ला हा पक्षाकडून घेतला जात असल्याची चर्चा आहे। या सगळ्या संदर्भात शिवसेना गट राष्ट्रपतींना सुद्धा पत्र पाठवणार असल्याची माहिती आहे। त्यामुळे शिवसेना पक्षाचं नाव, चिन्ह आणि झेंड्याच्या लढाईनंतर आता या वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघातल्या निकालामुळे ठाकरे आणि शिंदेंमधला विस्तव हा पुन्हा एकदा तापलेला पाहायला मिळू शकतो। तर या लोकसभा मतदारसंघाबाबत जर सांगायचं झालं तर या मतदारसंघातून अमोल कीर्तीकरांची उमेदवारी ठाकरेंनी आधीच जाहीर केली होती आणि महाविकास आघाडीनेही इथे प्रचाराच्या मैदानात सरशी घेतली होती। तर तिकडे महायुतीत ही जागा जर शिवसेनेकडे आली तर उमेदवार कोण असेल याची चर्चा होती आणि या वायव्य मुंबई मतदारसंघात गजानन कीर्तीकर विरुद्ध अमोल कीर्तीकर अशी बापलेकांमध्ये निवडणूक होईल अशी चर्चा होती। कारण शिंदेंचे मुंबईतले उमेदवार घोषित करण्याआधी एक पार्श्वभूमी त्याला ही होती की लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातच शिंदेंच्या शिवसेनेला काही मतदारसंघांमध्ये उमेदवार बदलावे लागले होते। ते म्हणजे शिर्डी, रामटेक, हिंगोली, यवतमाळ, वाशिम इथले उमेदवार शिंदेंनी बदलले होते। तर इकडे मुंबईचं मतदान हे राज्यात अगदी शेवटच्या टप्प्यात म्हणजे 5व्या टप्प्यात होतं आणि तिथूनही विद्यमान खासदार गजानन कीर्तीकरांनी मात्र लेकाविरुद्ध लढण्यास नकार दिला होता। त्यामुळे अमोल कीर्तीकरांविरुद्ध निवडणुकीच्या रिंगणात कोण उतरणार अशी चर्चा होती आणि याच वेळी 2 नावं चर्चेत होती। ती म्हणजे काँग्रेस पक्षातून हकालपट्टी झालेल्या संजय निरुपमांचं आणि आमदार रवींद्र वायकर यांचं नाव चर्चेत होतं। पण शिंदेंनी शेवटी या मतदारसंघातली उमेदवारीची माळ जोगेश्वरी पूर्वेतून आमदार असलेल्या वायकरांच्या गळ्यात घातली आणि इथे महायुती विरुद्ध महाविकास आघाडीत ठाकरे विरुद्ध शिंदे अशी 2 शिवसैनिकांमध्येच लढत झाली। खरं तर या मतदारसंघाबाबत सांगायचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे 6 विधानसभा मतदारसंघांपैकी 4 विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीचे आमदार आहेत। त्यातले 3 भाजपचे आणि 1 शिंदे गटाचे, तर ठाकरे गटाचे केवळ 2 आमदार होते। आणि असं असतानाही अमोल कीर्तीकरांनी मात्र रवींद्र वायकरांना
टफ फाईट आपल्याला दिलेली पाहायला मिळाली। पण निकालात वायकर हे अवघ्या 48 मतांनी जिंकून आले, तर अमोल कीर्तीकरांचा हा निसटता पराभव आपल्याला पाहायला मिळाला। तरी आपल्याला वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील जो निकाल आलाय त्याविषयी काय वाटतंय? ठाकरेंना जो इथे मतमोजणीत गडबड झाल्याचा संशय, त्याविषयी आपली मतं कमेंट करून नक्की सांगा। राजकीय घडामोडीविषयी बातम्या वाचण्यासाठी isakal.com या आमच्या वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका। तर सकाळचं यूट्यूब चॅनल आणि सकाळचं फेसबुक पेज फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।